अधिक महिन्यात जावयाला 33 अनारसे का दिले जातात आणि चांदीचीच भेटवस्तू का दिली जाते? नमस्कार. आज आपण या सगळ्यामागचं खरं कारण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेकांना माहिती नसते. अधिक महिना आला ना की घरात एक वेगळीच भक्तीची आणि उत्साहाची भावना निर्माण होते. महाराष्ट्रात तर याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. हा महिना म्हणजे दान, पुण्य, जप, तप आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याचा काळ असतो. आणि विशेष म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना खूप खास असतो. आता या महिन्यात एक खास परंपरा आहे. ती अशी की मुलीचे आई वडील जावयाला आपल्या घरी बोलावतात, त्यांचा सन्मान करतात, त्यांचे औक्षण करतात आणि मनापासून आदरातिथ्य करतात. कारण आपल्या संस्कृतीत मुलगी आणि जावई यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा मानलं जातं. म्हणूनच जावयाला वाण देणं म्हणजे फक्त एक रिवाज नाही, तर त्यामागे आदर, प्रेम आणि आशीर्वाद दडलेले असतात. पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे 33 अनारसेच का? तर बघा, असं मानलं जातं की अधिक महिना साधारण 32 ते 33 महिन्यांनी येतो. म्हणून या 33 महिन्यांचं प्रतीक म्हणून 33 पदार्थ दिले जातात आणि म्हणूनच जावयाला 33 अनारसे दिले जातात. अनारसे नसतील तर बत्तासे, मैसूर पाक किंवा इतर गोड पदार्थही 33 या संख्येत दिले जातात. आता पुढचा प्रश्न म्हणजे चांदीच का दिली जाते? तर धार्मिक मान्यतेनुसार असे सांगितले जाते की चांदी ही अतिशय पवित्र आणि सात्विक धातू मानली आहे. असं मानलं जातं की चांदीचा संबंध शांती आणि समृद्धीशी असतो. तसंच चांदीचा संबंध चंद्राशी देखील जोडला जातो, जो आपल्या मनाचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच जावयाला चांदीची वस्तू देणं म्हणजे त्यांच्या आयुष्यात शांतता, समृद्धी आणि सकारात्मकता यावी अशी भावना व्यक्त करणं. आणि काही ठिकाणी चांदीचं निरांजन किंवा चांदीचा दिवा देखील दिला जातो, कारण दीपदानाला आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. असं सांगितलं जातं की दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद मिळतो. तर अशा प्रकारे अधिक महिना हा फक्त धार्मिक विधींचा काळ नाही, तर तो आपल्या नात्यांना जपणारा, प्रेम वाढवणारा आणि संस्कृती जिवंत ठेवणारा एक सुंदर काळ आहे. जावयाला दिलं जाणारं वाण, 33 या संख्येचं महत्त्व आणि चांदीच्या वस्तू देण्यामागची भावना, हे सगळं आपल्या परंपरेची समृद्धता दाखवतं. पण या परंपरा केवळ रीतिरिवाज नाहीत, तर आपल्या नात्यांना जोडून ठेवणारा एक सुंदर दुवा आहेत. तर मित्रमंडळींनो, तुमच्या घरी अधिक महिन्यात जावयाला काय वाण देतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व ही माहिती तुमच्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.